नारायण संस्थान उदयपूरकडून 1 जुलैला ज्येष्ठ नागरिक संघ संतोषी माता चौक येथे संध्याकाळी 5 वाजता आत्मीय स्नेह मिलन होणार असून अपंग मूकबधिर रुग्णांनी यावे व आपले शारीरिक चाचणी करून योग्य तो उपचार करावा असे आवाहन करण्यात आले आहे। नारायण संस्था उदयपूर यांच्या वतीने 1 जुलै रोजी आत्मीय स्नेह मिलन कार्यक्रम हा घेण्यात येणार असून अंध अपंग मूकबधिर रुग्णांनी संपर्क साधून आपले अडचणी शरीर दुखापत तपासणी करून योग्य तो उपचार करून घ्यावा असे संस्थांकडून रुग्णांना आवाहन करण्यात आले आहे। या संस्थांने अनेक रुग्णांना उपचार मोफत करून बरे केले आहे। महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यात हा उपक्रम पहिल्यांदाच घेतला जात आहे। अपंगांना जे साधन लागतात, व्हीलचेअर लागते किंवा ते कॅलिपर लागतात, पॅड लागतात, हे प्रत्येक वस्तूचा पुरवठा त्या कॅम्पमध्ये साधारणपणे ते म्हणजे फुकट करतात, म्हणजे काही मुलांना आता करतात की लोक। या संस्थेचे महाराष्ट्रामध्ये पुणे येथे कोऑर्डिनेटर असलेले जे महाराष्ट्राचं काम बघतात ते सुरेंद्रसिंग झाला इथे आज उपस्थित आहेत। यांचं कार्यक्षेत्र म्हणजे फक्त बॉम्बे MMRDA एरिया आणि नागपूरचा विदर्भ एरिया सोडून बाकीचं त्यांचं काम आहे, पूर्ण महाराष्ट्राचं हे बघतात। आपल्या धुळ्याला त्यांचं येण्याचं कारण असं आहे की धुळे शहरामध्ये साधारणपणे त्यांच्या रेकॉर्ड प्रमाणे जवळपास 125 ते 150 लोक या संस्थांशी संबंधित आहेत। कोणी लाईफ मेंबर आहे, कोणी रेग्युलर मेंबर आहे, कोणी रेग्युलर डोनर आहे, पेशंट पाठवतात, असे 150 लोक आहेत। पण या लोकांशी प्रत्यक्षात या संस्थांचा संपर्क नव्हता, म्हणून आपल्या लोकांबरोबर संपर्क साधण्याचा त्यांचा हेतू आहे आणि यासाठी त्यांनी जुन्या लोकांबरोबर ऑलरेडी जोडलेली जी लोक आहेत त्यांच्याबरोबर संपर्क ठेवायचा आणि नवीन लोक सुद्धा जोडायची या उद्देशाने त्यांनी ते आपला 1 जुलैला एक कार्यक्रम ठेवला। त्या कार्यक्रमाला त्यांनी नाव दिलेलं आहे आत्मीय स्नेह मिलन मेळावा असे ते नाव आहे। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। पंचायत समिती मासिक सभा संपन्न, अंगणवाडी सेविका मदतनीस यांना वेळेवर येण्यास ताकीद। मनपा महासभा किरकोळ वाढ वगळता महासभा संपन्न। अल्पसंख्याक न्याय हक्क व वक्फ संघर्ष समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने। आणि नारायण संस्थान उदयपूर तर्फे 1 जुलैला आत्मीय स्नेह मिलन कार्यक्रमाचे आयोजन। याचबरोबर प्रभात न्यूज बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।